सूर्या, तुला माझं तोंड बी बघावं असं वाटेना। हे कळलंय मला। मी जर तुम्हा सगळ्यांसमोर आले तर कोणाला बी आनंद होणार नाही, कारण तुमच्या मनात माझ्याबद्दल लई राग आहे। एखाद्या बाईला तिची पोरं तिच्यापासून परकी व्हावी यापेक्षा काय मोठं दुःख असू शकतं। पण मला माहित आहे यात तुमची काय बी चूक नाही। हे समज त्या जालिंदरनी घडवून आणलं। तुमच्या डोळ्यावर त्याच्या खोट्या प्रेमाची पट्टी अशी काय बांधली आहे त्यानं की त्याच्या आडनं तुमची आई निर्दोष आहे। हे सहजासहजी नाही कळणार तुम्हाला, पण मी पण हार नाही मानणार। मी पण तुम्हा समद्यांना दाखवून देईन एक दिवस की तुमची आई निर्दोष आहे। तिनं कायच केलेलं नाहीये। सूर्या, तुझं बोलणं ऐकून खरं तर मला इथं राहावंसच वाटेना, पण माझ्या लाडक्या धनुचं लग्न तोंडावर आलं। तिच्या डोक्यावर 4 अक्षता टाकीन आणि मग मी निघून जाईन इथून। बाळा, तुझा जीव ज्यासाठी तुटतोय ना त्यासाठीच तर मी इथे आले होते। आज मला मायेनं तुला मिठीत घ्यायचं होतं, प्रेमानं हळद लावायची होती, पण ते होणं आता अवघड आहे। पण अशी हळद लावून असं मन भरून आले। देवानं माझं ऐकलं आणि इथून पुढे बी तू माझं गारानं ऐक। तू बघाच, लवकरच माझा बी दिस येईल ना, तेव्हा मी तुम्हा सगळ्यांसमोर येईन आणि तुम्हाला समद खरं खरं सांगेन। माझी खात्री आहे तो दिस नक्कीच उजाडेल आणि तुमच्या सगळ्यांच्या मनात तुमच्या आईबद्दल फक्त प्रेम असेल, फक्त प्रेम असेल बाळांनो। अगं, तीट कोणी लावलं? तीट? ओके, काय माहित कोणी लावलं? मी तर नथ घालत होते, लावलं असेल कोणीतरी। असं तीट तर आई, आपली धनु तर केवढीशी आहे, तिला एवढा मोठा तीट? मोठा तर मोठा, माझ्या धनुला कोणाची नजर नको लागायला। तुला पण लावते। अक्का, अक्का, अगं नको नाही। काय मी काय केलं? काय नाही, मी आले। अगं
आले ना रुबाई. खूप छान दिसतेस. दादा मला नाही जायचं. असं म्हणून कसं चालेल बाळा. हे येडाबाई असं रडते तुम्ही हं? तुझ्या नवीन आयुष्याची सुरुवात होणार आहे आता. चल हसून दाखव. हस. नाही ही नाही आमची धनू. आमची धनू आहे ना, आमच्या धनूला सगळ्यांना हसवायला आवडत, रडवायला नाही. हस माझ्यासाठी. हस अजून जोरात.